ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रॉलीमध्ये खुल्या कांद्याचा लिलाव पद्धत सुरू करावा, तसेच कमीत कमी 2000 रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी करावा आदी मागण्यांसाठी शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय। शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली 18 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर अतिशय कमी असल्यामुळे संकटामध्ये सापडले आहेत। या कांद्याला उत्पादनासाठी केलेला खर्च निघणं सुद्धा मुश्किल झालाय। त्यामध्ये जूट, गोणी, बारदाण्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत। शेतकऱ्याला ते घेणं आता परवडत नाहीये आणि म्हणून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रॉलीमध्ये खुल्या कांद्याचा लिलाव पद्धत सुरू करण्यात यावी, जेणेकरून व्यापाऱ्यांना कांदा बघून घेता येईल। तसेच तात्पुरत्या स्वरूपामध्ये जूटची गोणी न वापरता प्लास्टिकच्या गोणीमध्ये कांदा मार्केटला आणायला परवानगी द्यावी। तसेच बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर काही आडते ते स्वतः खरेदी करतात। शेतकऱ्यांच्या विक्री पट्टीवरती खरेदीदार व्यापाऱ्यांचं नाव यायला हवं। तसेच तहसीलदार अमित पवार यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की कांदा उत्पादक शेतकरी अतिशय संकटात सापडलाय। कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च निघणं मुश्किल झालंय। त्यामुळे शासनानं फेडरेशनच्या माध्यमातून 1235 कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। तो अतिशय कमी आहे। कमीत कमी कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करण्यात यावी, तर शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा तरी मिळेल। तसेच कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्यात यावं असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावरती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे, शहराध्यक्ष जालिंदर मुसमाडे, तसेच सुनील सिनारे, संदीप शिरसाट, सुनील ढूस, तसेच सोन्याबापू भांगरे, प्रवीण मकासरे, भास्कर कोळसे, श्रीकांत यादव, काशीनाथ तारडे, कारभारे खोळे, तसेच बाळासाहेब मसे, अनिकेत कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत। कांद्याचे दर पडल्यामुळं शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे। म्हणून आज आम्ही माननीय राहुरी तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आणि दुसरं निवेदन आपले मार्केट कमिटीचे सभापती अरुण साहेब यांना एक निवेदन दिलं। मार्केट कमिटीचं निवेदन असं दिलं का आज कांद्याचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेले, शेतकऱ्याला कांद्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघाना आणि त्यातच हे जे जूटच्या गोण्या आहे, ह्या जूटची गोणीची किंमत आता 52 रुपये एका गोणीची किंमत झाली। म्हणून मार्केट कमिटीला आम्ही विनंती केली का जूटच्या गोण्या न वापरता आम्हाला प्लॅस्टिकच्या गोण्याला परवानगी देण्यात यावी। आपण जर बघितलं तर शिवार माप जर जिथं जिथं चालू आहे तिथं यांच्या ह्या व्यापाऱ्यांच्या गाड्या जिथं लोड होत आहेत तिथं प्लॅस्टिकची गोणी वापरली जाते आणि शेतकऱ्याला सक्ती केली जाते का जूटची गोणी आणा। जूटची गोणी जर आणली तर 104 रुपये त्या गोणीलाच निघून जाते एका क्विंटलला। तर अशाच शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि दुसरी मागणी आमची अशी होती का मार्केट कमिटीमध्ये जो इतर नाशिक जिल्हा असन, इथं शेजारी घोडेगावला असन, खुल्या मोकळा कांदा आणून ट्रॉलीमध्ये त्याचा लिलाव केला जातो।
तर आमची मागणी आहे का इथं राहुरी मार्केट कमिटीसुद्धा मोकळ्या कांद्याचा लिलाव झाला पाहिजे. आणि तिसरी मागणी आमची अशी होती का जो माल खरेदी करतो त्या पट्टीवर त्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव आलं पाहिजे. हे सेल्फ स्वतः खरेदी करतात काही आडते आणि अतिशय तुटपुंज्या किमतीत हा माल खरेदी केला जातो. हा, म्हणून आम्ही ह्या मागणीचं निवेदन आज मार्केट कमिटीला दिलं. दुसरं निवेदन असं आहे का शासनाने जी खरेदी फेडरेशन मार्फत जी कांद्याची खरेदी होणार आहे 1235 रुपये त्याचा दर काढला आहे. मागच्या वर्षी 1800 रुपये दर होता आणि यावर्षी 1235. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी महागाई वाढली असून आमची मागणी आहे 2000 रुपयांनी फेडरेशनने कांदा खरेदी केला पाहिजे. ही मागणी घेऊन आज आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे. आणि जो कांदा आहे ह्या मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.